मध्ये काहीच दुसरे कोणती महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा रंग आहे त्याचा सुद्धा धर्माशी संबंध जोडत नाही. तो स्वराज्याचं प्रतीक, हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आहे भगवा झेंडा म्हणजे. आणि जसं आम्ही म्हणतो की मुंबईवर फडकवू, महाराष्ट्रावर फडकवू, लाल किल्ल्यावर फडकवू, फडकवणारच ना, आणि तो फडकवायलाच पाहिजे. आणि त्याच्याबरोबर हे सगळे इतर रंग जे आहेत, हिरवा, लाल, पिवळा, प्रत्येक पक्षाने आपापले रंग स्वीकारलेले आहेत, प्रत्येकाने स्वीकारलेले आहेत. डॉक्टर आंबेडकर साहेबांच्या पक्षाचा निळा, हे सगळे रंग एकत्र येऊन हा देश निर्माण झालेला आहे. साताऱ्यामध्ये 6,000 कोटींचा ड्रग्ज पकडला आहे. केंद्रीय यंत्रणांना कारवाई करावी लागते आणि सातारा हे ठिकाण मागे आपण बरेचसे गप्पेस्फोट पण केले होते. साताऱ्यात अशीच कारवाई. साताऱ्यामध्येच हे ड्रग्ज का सापडत आहे हा प्रश्न वारंवार उपस्थित झाला. आज आमच्या उपनेत्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी पण तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. साताऱ्यामध्ये शेकडो कोटीचं, हजारो कोटीचं ड्रग्ज सातत्यानं सापडत आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये ड्रग्जचा पैसा खेळवला जातो. आता याचे सूत्रधार कोण साताऱ्यातले हे तुम्ही शोधलं पाहिजे, हे पोलिसांनी शोधलं पाहिजे. मुंबईचे पोलीस जातात आणि पहिली कारवाई करतात, गुजरातचे पोलीस येतात आणि दुसरी कारवाई करतात, बरोबर आहे. सातारचे पोलीस जे आहेत, सातारचं पोलीस दल जे आहे ते काय झोपा काढतंय का? एक कारखाना पकडला, काही भूमिगत कारखाने चालू आहेत का जमिनीखाली, किंवा कोणाच्या शासकीय व्यक्तीच्या घरातून काय कारभार चाललाय का, शेतावरून काय कारभार चाललाय का? ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा पैसा येतोय हा अंमली पदार्थाचा व्यापारातला पैसा आहे. त्याशिवाय इतक्या प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर होऊ शकत नाही. आणि या पैशाचे, अंमली पदार्थाच्या पैशाचे सूत्रधार कोण हे देवेंद्र फडणवीस यांनी शोधायला पाहिजे. कल्याण डोंबिवलीचे जे नगरसेवक आहेत, काल पोस्टर देखील लावण्यात आले की तक्रार देखील पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली. मात्र मधुर म्हात्रे आहेत, त्यांचे वडील जे आहेत ते म्हणतात की माझ्या मुलाची त्या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये देखील तक्रार दाखल. कसली बदनामी? मुलगा हरवला, हरवलेच आहे ना. मी मुलगा हरवला कुठे म्हणतो, आम्ही आमचे नगरसेवक हरवले म्हणतोय. मुलगा तुमचा असेल, मुलगा तुमचा आहे ना. आमचे नगरसेवक बेपत्ता आहेत, जे मशाल चिन्हावर जिंकले आणि तेव्हापासून लापता आहेत, बरं का. एक सिनेमा होता लापता लेडीज, बरं का. तसे लापता हे जेंट्स कुठे आहेत? हा, लापता कॉर्पोरेटर्स, लापता पार्षद, तर तसे ते कुठे मिसळलेत, हरवलेत, अदृश्य झालेत, वेषांतर करून फिरतायत, पाहावं लागेल ना. आमचे नगरसेवक हरवले आहेत. बालेकिल्ला नाहीये, जर पक्षानं आदेश दिला तर नामोनिशान मिटवून टाकू असं गणेश नाईकांनी एक प्रकारे एकनाथ शिंदेना इशारा दिला.